नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। बघा, साडी ही प्रत्येकीला आवडते। आजकाल साडी नेसणं जरी कमी झालं असेल ना, तरी साडी हे न संपणारं प्रेम आहे। कारण ड्रेस पेक्षा सुद्धा साडीचा जो लुक असतो तो सगळ्यात भारी असतो आणि त्यामुळे आपण छान अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घेत असतो। पण त्याच्यावरती ज्यावेळी आपण ब्लाऊज शिवायला जातो त्यावेळी ते प्रत्येकीलाच पॉसिबल असतं असं नाहीये। आजकाल ब्लाऊजच्या शिलाई पण वाढल्यात आणि आपण एकदम महागडी जर का साडी घेत असतो आणि त्याच्यावरती अगदी ब्लाऊजची परत शिलाई बघितली तर मग ते आपल्याला कधी कधी खर्चिकही वाटू शकतं। तर प्रत्येकीलाच अगदी त्या साडीवरती ब्लाऊज शिवणं पॉसिबल नसतं। तर यासाठी आजकाल रेडीमेड ब्लाऊज हा चांगला ऑप्शन आहे। पण तरी पण आपल्याला प्रश्न पडतो की अरे कुठच्या प्रकारचा आपल्याकडे ब्लाऊज असला पाहिजे, कोणत्या कलरचा असला पाहिजे, कसं असलं पाहिजे वगैरे। तर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगणार आहे की हे 5 प्रकारचे जे ब्लाऊज आहेत किंवा 5 रंगाचे जे ब्लाऊज आहेत हे तुमच्या कपाटामध्ये असलेच पाहिजे। कारण की हे जे 5 प्रकार आहेत ना ते तुमच्या बऱ्याचशा साड्यांसाठी अगदी मॅच होऊन जाणार आहेत। तर ते कोणते 5 प्रकार आहेत ते मी तुम्हाला आता सांगते। तर पहिला जो प्रकार आहे तो आहे गुलाबी कलरचा ब्लाऊज। बघा, गुलाबी कलरचा जो ब्लाऊज असतो तो बघा बऱ्याचशा साड्यांमध्ये मॅच होतो आणि बऱ्याचशा अशा साड्या असतात आपल्याकडे की त्याची अगदी बॉर्डर सुद्धा बघा गुलाबी कलर मध्ये असते। तर ह्या गुलाबी रंगाच्या ब्लाऊज मध्ये ना तुम्ही म्हणजे असं डार्क किंवा थोडासा फेंट किंवा गोल्डन बॉर्डर असलेला किंवा गोल्डन डिझाईन असलेला किंवा सिल्वर डिझाईन मध्ये असलेला अशा प्रकारचा तुम्ही ब्लाऊज घेऊ शकता। म्हणजे ज्या प्रकारच्या तुमच्याकडे साड्या असतील, आता जास्तीत जास्त गोल्डन मध्ये जास्त साड्या आपल्याकडे असतात, तर तुम्ही गुलाबीवरती गोल्डन अशी डिझाईन वगैरे असलेला अशा प्रकारचा ब्लाऊज तुम्ही नक्की घेऊ शकता। आणि हा ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच पाहिजे कारण की बऱ्याचशा साड्यांमध्ये तुमचा हा जो ब्लाऊज आहे तो मॅच होऊन जाणार आहे। आणि गुलाबी कलरचा जो ब्लाऊज असतो तो पिवळ्या साडीमध्ये, जांभळ्या साडीमध्ये, हिरव्या साडीमध्ये अशा बऱ्याचशा कलर मध्ये तो मॅच होणारा असतो। तर यासाठी तुमच्याकडे गुलाबी रंगाचा ब्लाऊज असणं खूप जास्त महत्वाचं आहे। बघा, दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे काळ्या रंगाचा ब्लाऊज। काळा रंग जो असतो ना तो एव्हरग्रीन आहे, तो कुठच्याही साड्यांवरती अगदी जमून जातो। बघा, यामध्ये अगदी तुमच्याकडे सिंपल जरी काळ्या रंगामध्ये ब्लाऊज असेल ना तरीही छान वाटेल तो तुम्हाला। आणि बघा, काळ्या रंगामध्ये तुम्ही कॉटन मध्ये सुद्धा ब्लाऊज घेऊ शकता, ते पण खूप सुंदर दिसतात। तर काळा रंगाचा ब्लाऊज हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहेच। त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे हिरव्या रंगाचा ब्लाऊज। हिरवा हा जो रंग आहे ना तो पण बऱ्याचशा बघा साड्यांमध्ये हा असतोच। आणि हा जो कलर आहे तो पिवळ्या रंगाच्या साड्या, पिंक मधल्या साड्या, रेड मधल्या साड्या, व्हाईट मधल्या साड्या ह्यांच्यावरती ना हा जो हिरव्या रंगाचा ब्लाऊज आहे ना तो अगदी छान पैकी तुम्ही मॅच करू शकता। आता यामध्ये ना तुम्ही फॅब्रिक वेगवेगळ्या प्रकारचं निवडू शकता। तुम्हाला सिल्क मध्ये पाहिजे असेल म्हणजे जशा तुमच्याकडे साड्या असतील त्याप्रमाणे तुम्ही त्याचं फॅब्रिक आहे ते निवडू शकता। आता चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे सोनेरी कलरचा ब्लाऊज। हा पण तुमच्याकडे असणं तेवढंच महत्वाचं आहे। मध्ये बघा सोनेरी रंगाचे ब्लाऊज किती फॅशन आली होती सगळीकडे सोनेरी रंगाचे, आणि त्यामध्ये इतक्या सुंदर सुंदर डिझाईन्स असायच्या ना की हे घेऊ का ते घेऊ असं आपलं होऊन जातं। तर हा पण ब्लाऊज तेवढाच महत्वाचा आहे कारण की तो पण अगदी बऱ्याचशा साड्यांमध्ये मॅच होऊन जाऊ शकतो। आणि ना सोनेरी कलरचा हा जो ब्लाऊज आहे ना तो अगदी ना आपल्याला रॉयल लुक देतो आणि जे आपल्या बघा फॅन्सी ज्या साड्या असतात ना त्याच्यावरती हा ब्लाऊज एकदम परफेक्ट आहे आणि तो आणखी छान तुमचा लुक अगदी ना दिसणार पण आहे। त्याच्यामुळे हा ब्लाऊज नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे लाल कलरचा ब्लाऊज। हा पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे। जसं आपण मी तुम्हाला बोलले बघा पिंक कलरचा म्हणजे गुलाबी कलरचा ब्लाऊज, तर गुलाबी आणि लाल कलरचा हा तर म्हणजे तुमच्याकडे पाहिजेच कारण की तो बऱ्याचशा साड्यांमध्ये मॅच होणारे असे कलर्स आहेत। आणि हा जो लाल कलरचा जो ब्लाऊज असतो ना तो तुम्हाला अगदी बोल्ड आणि एकदम स्टायलिश लुक देऊन जातो। त्याच्यामुळे हा ब्लाऊज तर तुम्ही नक्की ट्राय करून पहाच।
आणि ह्या ब्लाऊजच्या कलरवरती ना तुम्ही गोल्डन, ब्लॅक, ग्रीन, पिंक किंवा पर्पल, ब्ल्यू आणि बरेच असे इतर रंगाच्या साड्यांवरती ना हा तुमचा अगदी मॅच होऊन जाणारा ब्लाऊज आहे. आणि ह्यामुळे ना ह्या ब्लाऊजच्या प्रकारामुळे काय होतं की तुमचा अगदी लुक जो आहे ना तो छान अगदी रॉयल आणि स्टायलिश असा लुक आपल्याला भेटतो, कारण की हा रंगच असा आहे. आता बघा, मी तुम्हाला 5 प्रकारचे ब्लाऊज सांगितलेले आहेत आणि या 5 प्रकारच्या ब्लाऊजचे कलर्स तुमच्याकडे असणं तेवढंच गरजेचं आहे. आणि ह्या ब्लाऊजच्या प्रकारांमध्ये तुम्ही अगदी वेगवेगळ्या, म्हणजे सिल्कमध्ये तुम्हाला पाहिजे असेल, कॉटनमध्ये पाहिजे असेल, वेल्वेटमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता. बघा, सध्या सिल्क आणि वेल्वेटमध्ये बघा सुंदर असे ब्लाऊज भेटतात आणि ते अगदी छान मॅच होतं साडीवरती. त्याच्यामुळे कसं की अशा प्रकारचे कलर तुम्ही निवडू शकता. तर आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.